स्वतःला मराठा समाजाचा खूप मोठा नेता समजतात असे माऊली पवार यांनी सोलापूर लोकसभेमध्ये प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्याकरता काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात मीटिंग करून मंगळवेढा रोडवर एका क्रिस्टा गाडीमध्ये 20 लाख रुपयाची अमाउंट घेतलेले माझ्याकडे पुरावे आहेत। त्यांनी आता जर सांगत असतील की मी कुठले असे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत। त्यांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा। मी सदर सगळे पुरावे त्या कोर्टात कशा नोटा घेतल्या आणि कुठल्या नोटा दिल्यात हे पण मला माहित आहे, कारण त्यांच्या मध्ये असलेल्या माणसानेच ही गोष्ट मला सांगितलेली आहे। समाजाच्या नव्हतं मलिदा खाण्याचं काम यावेळेस नाही झालं, तर या आधी सुद्धा बरेच वेळा समाजावर दलाली करण्याचं काम, कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम या माऊली पवारांनी केलेलं आहे। संबंध सोलापुरात माहित आहे। जरंगे पाटलांना सगळ्यात पहिल्यांदा जरंगे पाटील सोलापुरात शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी प्रशालामध्ये एकदा आले होते। त्याच वेळेस जरंगे पाटलांना विरोध करणारा सगळ्यात पहिला मराठा समाजातला कार्यकर्ता कोण असेल तर माऊली पवार आहे। कारण जरंगे पाटील त्यावेळेस भूमिका घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळावं आणि त्यावेळेस माऊली पवारांनी त्यांना विरोध केलाय। हे त्यावेळेस मराठा समाजातल्या बरेच लोकांना माहित आहे। हे एकीकडे जरंगे पाटील आज जाहीरपणे सांगतात की आमचा लोकसभेत कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही, कुठल्याही म्हणजे भारतीय जनता पार्टीला नाही, शिवसेनेला नाही, कुठल्याही एकाही राजकीय पक्षाला पाठिंबा नसताना तुम्ही खास करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता जी इथं सुपारी घेतली आहे ती उघडी पडली आहे, म्हणून आता माऊली पवारांच्या पोटात आग आली आहे। त्या दिवशी सुद्धा जरंगे पाटील सोलापूरला आले होते। त्या दिवशी गाडीत बसल्यानंतर माऊली पवारांना खाली उतरवलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा आमदाराचा बुके घेणार नाही, पण त्या दिवशी सुद्धा माऊली पवारांची कशी तिळपापड झाली, कशा पद्धतीने राम जाधवला बघून घेतो अशी भाषा बोलली गेली, संबंध सोलापूरकरांनी बघितलेला। मी जाहीर सांगतो, मराठा समाजाला सुज्ञ मराठा समाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण करणारा मराठा समाज आहे। त्यामुळे तुम्ही सांगायची गरज नाही। आणि खास करून आर्थिक लाभापोटी जर तुम्ही कुणाला सांगत असाल तर समाज खूप छान आहे, कुणाला मतदान करायचं कुणाला नाही करायचं भले समाज मोठाचं बटन दाबेल, पण तुम्ही ज्या पद्धतीने हे वागा लागलात ही समाजाची दिशाभूल आहे। माऊली पवारांनी माझ्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करावा, किती करोड रुपयाचा दावा दाखल करावा, कोर्टात जावं, माझी त्याबद्दल कुठेही त्यांची हरकत नाही, कारण माझ्याकडे असलेले पुरावे मला सिद्ध करण्याकरता पुरे आहेत एवढा मला विश्वास आहे। आणि माऊली पवारांची ही दलाली खऱ्या अर्थाने आता बंद झाली पाहिजे। यानंतरच्या काळात मराठा समाजाच्या युवकांनी समाजाने अशा भामट्यांपासून सावध राहिलं पाहिजे, कारण या लोकांनी समाजाच्या नावानं तर सगळ्या गोष्टी कमवले, पण तुम्ही बघितलं असेल याच माऊली पवारांची सुरुवात कशी होती आणि आज माऊली पवार कशा पद्धतीने आहेत हे सगळ्या संबंध सोलापूरकरांना माहित आहे। तथाकथित समन्वयक म्हणून समाजाची दिशाभूल करू नये।